मंडळी नमस्कार. आज आपण मिरची पिकामधील जो चुरडा मुरडा रोग येतो त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण रोगाबद्दल बघू की रोग नेमकं आल्याच्या नंतर कसं दिसतं पीक. तुम्ही इथं पाहू शकता, जर चुरडा मुरडा विषाणू जो आहे हा विषाणूजन्य रोग आहे. ज्यावेळेस मिरची पिकावर येतो तर त्यावेळेस पिकाची अवस्था जी आहे ती अशा पद्धतीने होते. आणि हे जे आहे तर तुम्ही पाहू शकता, हे येण्यामागचं जे मुख्य कारण असतं ते म्हणजे पांढरी माशी असते. कारण की ज्यावेळेस सुरुवात होते पिकाची तर एका झाडावरनं दुसऱ्या आणि पूर्ण शेतावर पसरवण्याचं काम जे आहे ते पांढरी माशी मार्फत जे आहे ते केलं जातं. तर आपल्याला इथं तुम्ही बघत असाल, याचे जे लक्षण आहे ते जे पानं जे आहे ते आकसल्यासारखे होतात आणि हे पानं जे आहे ते चुरड्या मुरड्यासारखे दिसतात मिरचीचे. तर मग याचा नियंत्रण नेमकं कसं करायचं? सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे रोगप्रतिकार क्षमता चांगल्या असणारेच वाहनं निवडायचे आपल्याला. दुसरी गोष्ट जी आहे आपल्याला पांढरी माशीचं नियंत्रण केल्याशिवाय हा चुरडा मुरडा जो विषाणूजन्य रोग आहे, व्हायरस आहे, तर हा नियंत्रित होणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला पांढरी माशी नियंत्रण करावं लागणार आहे. पांढरी माशीसाठी मार्केटमध्ये जे आहे ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते कीटकनाशके सध्या उपलब्ध आहेत. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी सर्वात उत्कृष्ट कीटकनाशकाबद्दल जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये पेगासस आहे सिजेंटा कंपनीचं, ज्याच्यामध्ये डायफेन्थरॉन 50% वेटेबल फॉर्ममध्ये येतं. त्यानंतर BSF कंपनीचं सेफिना आहे. त्यानंतर IL कंपनीचं हार्कुलस आहे, ज्याच्यामध्ये डायफेन्थरॉन 40% प्लस असिटामाप्राइड 3.9% येतं. त्यानंतर आदामा कंपनीचं जे टाकाफ येतं त्याच्यामध्ये डायफेन्थरॉन 47% प्लस बायफेन्थ्रिन 9.4% आहे. त्यानंतर जे PI इंडस्ट्रीचं ओशन अल्ट्रा येतं तर ते पण चांगलं आहे पांढऱ्या माशीसाठी. किंवा रोनफेन जे येतं बेस्ट ॲग्रोचं, ज्याच्यामध्ये 3 कंटेंट आहेत: पायरिप्रॉक्झिफेन 8%, डेनिटोफिरॉन 5% आणि डायफेन्थ्रिन 18%. त्यानंतर जे UPL कंपनीचे जे उलाला येतं फ्लोनिकामिड नावानं, ज्याच्यामध्ये 50% फ्लोनिकामिड आहे, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. किंवा लेटेस्टमध्ये BSF कंपनीचं इफिकॉन नावाचं एक कीटकनाशक आलेलं आहे, ते पण पांढऱ्या माशीसाठी जे आहे ते एकदम इफेक्टिव्ह आहेत. तर ह्या कोणत्याही कीटकनाशकापैकी तुम्हाला जे सुटेबल वाटतं तर ते कीटकनाशक तुम्ही वापरा, जेणेकरून पांढऱ्या माशीचं जे आहे ते याच्यापासून नियंत्रण मिळेल आपल्याला. आणि सोबतच पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी जे पिवळे चिकट सापळे येतात तर ते लावायला सुद्धा तुम्ही बिलकुल विसरू नका. तर अशा पद्धतीनेच आपण जर नियोजन केलं तर पांढऱ्या माशीचं आपल्याला नियंत्रण होईल आणि त्याच्यामार्फत जे आपल्याला जे मेन रोग येतो आहे तर त्याच्यापासून आपल्याला जे आहे ते मुक्तता मिळेल.